एकूण चांगलं राज्य आणि चांगल्या सुविधा आणि चांगल्या पद्धतीचा विकास आणि खऱ्या अर्थाने लोकांसाठी चालवलेलं राज्य या महानगरपालिकेवरती येणाऱ्या काळात येणार आहे। लोकांनी आपण आज उपस्थिती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की लोकांनी मन बनवलेलं आहे 16 तारखेला भाजपा शिवसेना महायुतीचा झेंडा या वसई विरार महापालिकेवरती लागलेला असेल। महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। वसई विरार शहर महानगरपालिका उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आज आहे आणि असा असताना भारतीय जनता पार्टी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत सर्वच ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करते। गेल्या 35 वर्षापासून वसई विरार शहरामध्ये आपल्याला ठाकूरांचं राज्य पाहायला मिळतंय। या राज्याला सुरुंग लावण्यासाठी आता महायुतीची जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते। जाणून घेऊया आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार आहेत मनोज पाटील साहेब। मनोज पाटील साहेब, गेल्या 35 वर्षापासून या ठाकूरांच्या विरोधात तुम्ही लढताय। आता एक नवीन अध्याय लिहिण्याची ही वेळ आहे। कसं वाटतं आज एका नवीन लढाईला सामोरे चाललाय? वसईकरांच्या आणि नालासोपारा विरारकरांच्या आयुष्यामध्ये एकूण चांगलं राज्य आणि चांगल्या सुविधा आणि चांगल्या पद्धतीचा विकास आणि खऱ्या अर्थाने लोकांसाठी चालवलेलं राज्य या महानगरपालिकेवरती येणाऱ्या काळात येणार आहे। लोकांनी आपण आज उपस्थिती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की लोकांनी मन बनवलेलं आहे 16 तारखेला भाजपा शिवसेना महायुतीचा झेंडा या वसई विरार महापालिकेवरती लागलेला असेल आणि हा जो काही बदल आहे हा लोकांच्या आयुष्यामध्ये चांगला बदल होण्यासाठी त्यांना चांगलं ज्या सुविधा आहेत, हॉस्पिटल असतील, रस्ते, पाणी, वीज या सगळ्या छोट्या सुविधांसाठी गेली 35 वर्ष वसई विरारची जनता त्रास सहन करत होती। परंतु येणाऱ्या काळामध्ये माननीय आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या दोघांची विजन, आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपची घोडदौड सुरू आहे आणि या ठिकाणी आमचे खासदार सावरा साहेब, त्याच पद्धतीने नालासोपाराचे आमदार राजन नाईक साहेब, वसईचे आमदार स्नेहा दुबे आणि सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिवसेना महायुती या वसई विरारमध्ये परिवर्तन आणि हे संपूर्ण परिवर्तन असेल आमदार, खासदार, आमदार आणि महापालिका। आपण जर पाहिलं तर प्रचंड शक्ती प्रदर्शन करत महायुतीचे सर्वच उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। येणाऱ्या काळामध्ये आता 15 तारखेला मतदान असेल, 16 तारखेलाच आपल्याला कळेल की वसई विरार शहर महानगरपालिका कोण जिंकणार। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।